आदर्श ग्राम वळती आंबेगाव या ठिकाणी ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रापा सबनीस विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव यांमार्फत राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत युवकांचा ध्यास ग्राम विकास या संकल्पनेतून विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या माध्यमातून गावातील सर्व परिसरात स्वच्छता करण्यात आली व स्वच्छतेचा संदेश देण्यात आला। 5 दिवस विविध मान्यवरांच्या व्याख्यानांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा उद्देश श्रमदानातून तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घडावा हाच असतो। या हिवाळी शिबिरात विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या माध्यमातून गावाचा केलेला कायापालट व आपल्या वर्तणुकीतून ग्रामस्थांना प्रभावित केले। याचमुळे या कार्यक्रमाची सांगता होत असताना विद्यार्थी, ग्रामस्थ व शिक्षक वृंद यांना अश्रू अनावर झाले। या शिबिराचा समारोप वळती गावात वृक्षारोपण करून करण्यात आला। यावेळी वळती गावचे सरपंच आनंद वावळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष सुजित खैरे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, संचालक डॉक्टर संदीप डोळे, उपमुख्याध्यापक सतीश तव्वर, गुरुवर्य रापा सबनीस कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य हनुमंत काळे, पर्यवेक्षक संजय वट्टे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक संतोष देशपांडे सर, प्राध्यापक विवेक बोरसे व सर्व प्राध्यापक शिक्षक वृंद उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट प्रवाह न्यूज नेटवर्क। आज आदर्श गाम वळती या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कॅम्पचा समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह माननीय रवींद्र पारगावकर, तसेच ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष श्री सुजित भाऊ खैरे, त्याचप्रमाणे ग्रामोन्नती मंडळाचे संचालक डॉक्टर संदीप डोळे, या गावचे सरपंच श्रीयुत आनंद वावळ, उपसरपंच तेजस भाऊ भोर, सौ मयुरीताई भोर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर, सर्व विद्यार्थी मित्र बंधू भगिनी, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व या कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे ज्ञात अज्ञात सर्व व्यक्ती। तर वळती गावामध्ये कॅम्प येण्याचं आमच्या ज्युनियर कॉलेजचे श्रीयुत बोरसे सर यांच्यामुळं हे शक्य झालं। तेजस भोर आपल्या ज्युनियर कॉलेजचा माजी विद्यार्थी, त्यांनी आता बीटेक पूर्ण केले आणि त्यांच्याशी विचारविनिमय झाल्यानंतर ते म्हटले की चालेल, आमच्या इथं कॅम्प घ्यायला काय हरकत नाही। सर्व ग्रामोन्नती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सांगायला आनंद वाटतो की या गावामध्ये आल्यानंतर आज अखेर खूप सहकार्य या गावातील सर्व मंडळींनी, माता भगिनींनी या आम्हा विद्यार्थ्यांवर म्हणजे सर्व विद्यार्थ्यांवर आणि शिक्षक बंधू भगिनींवरती केलं। आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पण मन लावून प्रामाणिकपणे ह्या आठवड्यामध्ये जेवढं शक्य होईल तेवढी ग्रामसेवा करायचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला। सर्वजणांनी शिस्तीमध्ये या ठिकाणी वर्तन केलं आणि आज ह्या कार्यक्रमाची सांगता होती। आपण सर्वजण ग्रामस्थ वेगवेगळ्या होणाऱ्या व्याख्यानांसाठी आवर्जून उपस्थित राहायचे। रात्री झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुद्धा हा सभामंडप पूर्णपणे भरलेला होता, म्हणजे सर्वांनी मनापासून दाद दिली, सर्वांनी उपस्थिती दाखवली। जेवणाचा सुद्धा म्हणजे या 5-6 दिवसामध्ये ग्रामस्थ मंडळींनी आम्हाला 2 वेळचं जेवण, नाश्ता, चहा म्हणजे सर्व प्रकारची मनापासून प्रेम भावनेने त्यांनी आमची सेवा केली। तर खरं तर आभाराचा कार्यक्रम शेवटी, तरी पण मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी सर्व उपस्थित मान्यवरांचे, ग्रामस्थांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानतो की आपण सर्वजण इथे उपस्थित झाला, आमच्या गावात कार्यक्रम पार पाडला, त्याबद्दल प्रथमतः सर्वांचे आभार।
शेवटी एक ग्रामस्थांची आमच्या इच्छा आहे की पुढच्या वर्षीचा जो NSS कॅम्प आहे काळे सर की आमच्याच गावात व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे, ती तुम्ही मान्य कराल मी असा आशा व्यक्त करतो व सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. खरं तर साहेब ही पोरं एवढी कष्टाळू आहेत, झाडू मारणे, कचरा उचलणे. एवन सर तुम्हाला सांगतो, आता ह्या वयामध्ये जर एकटी जर मुलगी असेल, ही मुलांची जर संगत त्यांच्याबरोबर नसती तर हे स्मशानभूमीपर्यंत गेले नसते कधी. ही सगळी मुलं स्मशानभूमीमध्ये जाऊन साफसफाई करून सर्व असलेले केरकचऱ्याची विल्हेवाट लावून व्यवस्थित आपल्या जागी आलेली अशी ही मुलं. या मुलांचं सांगावं तेवढं आणि करावं तेवढं कौतुक वेगळंच आहे. एवढ्या 5 दिवसाच्या एवढ्या केलेल्या कष्टामधून आम्ही एक वनभोजन सहल म्हणून एक भागडेश्वर मंदिराला पूर्ण एक दिवस दिला. तिथं देखील ते चालत चालत आम्ही सर्व गेलो. त्या मंदिरावर जो अनुभव घ्यायचा होता तो सगळ्या शिक्षकांनी, मॅडमनी, टीचर लोकांनी, विद्यार्थ्यांनी सर्वांनी घेतला. आम्ही आल्यानंतर वृक्षारोपणाचा पण कार्यक्रम घेतलाय. गावचे सरपंच, उपसरपंच चांगल्याच पद्धतीने या ठिकाणी कार्यरत आहेत. नक्कीच ते आपण लावलेले वृक्ष नक्कीच आपण जगवाल अशी आशा आहे. आणि आपण एवढं प्रेम दिलं आमच्या मुलांना पुढच्या वर्षी परत बोलवलं तर ठीक आहे, पुढच्या वर्षी पुढे जातील पोरं, पुढची टीम येईल. परंतु आपण जे सांगितले त्याच्यातनं एक आपण जवळ किती आलात ते कळलं. आणि मगाशी ज्या विद्यार्थिनींनी सांगितलं मला खूपच कौतुक वाटलं. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं आणि तिचं जी इच्छा आहे IAS व्हायची, त्याच्यावरनं मी एक शेअर सांगतो. मंजिले उन्हीं को मिलती है, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके स्वप्नों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मध्येच आपण म्हटलंय की युवकांचा ध्यास ग्राम विकास. महात्मा गांधींनी म्हटलं होतं की या भारतामधली खेडी ज्या वेळेला सुधारतील, खेडी ज्या वेळेला मोठी होतील, खेड्यांमध्ये सुबत्ता नांदेल, त्यावेळेला माझा भारत देश कुणालाही ऐकणार नाही. जगातला सगळ्यात संपन्न देश तो असेल. त्या वळतीसारख्या गावामध्ये ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला याला खेडेगाव म्हणणं म्हणजे मला वाटतंय की क्षणभर जीभ आपली चाचरते. एवढी सुंदर वेस, गावाच्या दुतर्फा असणारी ही दुकानं, अतिशय भव्य असा सभामंडप, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, काय कमी आहे या गावामध्ये. अशा या अत्यंत महत्वाच्या गावांमध्ये ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला मला वाटते की भारताच्या ग्रामीण जीवनाच्या आपल्याला खऱ्या अर्थाने ओळख होते. आणि या अशा NSSच्या शिबिरामध्ये केवळ बौद्धिक मार्गदर्शनच नाही, ते तर तुम्ही खूप मिळवलंय. वेगवेगळे आपण या ठिकाणी व्याख्यानं ठेवलेली आहेत, अनेक मान्यवरांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्ही या गावासाठी, या गावातली ग्रामस्वच्छता असेल, या गावामध्ये वृक्षारोपण असेल, या गावामधल्या असणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठीच्या गोष्टी असतील, या सगळ्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि या बदल्यामध्ये तुम्ही या ग्रामस्थांचं भरपूर असं प्रेम मिळवलेलं आहे. हे प्रेम बरोबर घ्यायचंय. प्रेम आपण जर बरोबर घेऊन गेलो, जो तसे ज्योत म्हणतात त्याप्रमाणे ज्योतीनी ज्योत पेटते, त्याप्रमाणे ह्या प्रेमाने हे प्रेम तुम्ही जर वाटत गेलात तर मला वाटते की तुमच्या आयुष्यामध्ये यश तुमच्यापासून फार दूर जाणार नाही. ही सगळी गोष्ट महत्वाची ध्यानात घ्या की या शिबिरामधनं मिळणारी कष्ट करण्याची सवय असेल, या ठिकाणी सामान्यपणे सार्वजनिक ठिकाणी बनवलेलं अन्न खाण्याची सवय असेल, माझ्या आवडीनिवडी बाजूला ठेवून आम्ही एकत्रितपणे भोजन करू शकतो, ही भावना तुमच्या मनामध्ये वाढू शकेल. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्यांसाठी नॉट मी बट यू, नानांनी सुद्धा हेच सांगितलं होतं की वी अँड आवर नेबर, मी आणि माझे शेजारी, आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. माझ्या एकट्याचा विकास झाल्याने माझं गाव मोठं होणार नाही किंवा माझं कुटुंब मोठं होणार नाही. ज्या वेळेला माझं सगळं गाव मोठं होईल त्यावेळेला आपल्या सगळ्यांचा विकास झालेला आपल्याला दिसेल. ही भावना या वळती गावाने तुम्हाला या 7 दिवसामध्ये शिकवलेली आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी मनपूर्वक केलेल्या कामाची दादही या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी दिलेली आहे. कालही झालेल्या कार्यक्रमामध्ये अनेक ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त केलेली आहेत. तुमच्याबद्दलच्या चांगल्या भावना या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहेत. एक महत्वाची गोष्ट आहे की कधीही आयुष्यामध्ये कुठेही जा, कुण्या शेजाऱ्याकडे जा, कुण्या पाहुण्याकडे जा, नातेवाईकांकडे जा, परंतु त्या गेलेल्या माणसांनी आपल्या पाठीमागं अरे हा माणूस खूप छान होता आणि त्याच्याबरोबर घालवलेले 2 क्षण माझ्या कायम स्मरणात राहतील, असं ज्या वेळेला तो म्हणेल त्यावेळेला आपण त्या ठिकाणी गेलेली गोष्ट निश्चित चांगली झाली आहे, हा महत्वाचा भाग आहे.
आज या वळती ग्रामस्थांनी तुम्हाला पुढच्या वर्षीचं नव्हे त्याच्या पुढच्या वर्षीचं सुद्धा आमंत्रण दिलंय. निश्चितपणे तुम्ही या सगळ्यांच्या बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने वागलेला आहात, या सगळ्यांना प्रेम दिलेलं आहे. म्हणूनच ही माणसं पुन्हा पुन्हा तुम्हाला प्रेम देण्यासाठी उद्युक्त आहेत. या सर्व ग्रामस्थांचं मी मनपूर्वक कौतुक करतो.